पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, आज साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. रात्र 14वी श्रीखंडाच्या वड्या. श्याम कथा सांगू लागला. श्याम म्हणाला, माझी आई श्रीखंडाच्या वड्या खूप सुंदर करत असे. पाक तर तिचा कधीच बिघडत नसे. वड्या खूप सुंदर खुसखुशीत होत असत. शेजारच्या बायका तिला वड्या करण्यासाठी घेऊन जात असत आणि ती आनंदाने करून देत असत. दुसऱ्यांना मदत करायला तर तिला नेहमीच आवडत असे. एकदा वेणू माहेरी आली. वेणू ही पारू काकूंची मुलगी. आई आणि पारू काकू ह्या दोघी मैत्रिणी होत्या. वेणू बऱ्याच वेळेला आमच्याच घरी असायची. एकदा आई मला रागे भरली तर माझ्या डोळ्यातून पाणी गळत होते, अश्रू वाहत होते. तेव्हा वेणूताईने माझे डोळे पुसले. जेव्हा आई मला रागवत असे तेव्हा वेणूताई माझ्या बाजूने बोलत असे. वेणूताई ही मला माझ्या बहिणीप्रमाणेच वाटे. पारू काकू म्हणाल्या, श्यामची आई परवा वेणू सासरी जाणार आहे. श्रीखंडाच्या वड्या करीन म्हणते. का हो एवढ्या लवकर? मला तर वाटलं संक्रांत होईपर्यंत राहते की काय वेणू. अहो, एकदा मुली सासरी गेल्या म्हणजे कशाचं काय. तिच्या सासरहून पत्र आलं आहे ये म्हणून. ती नाही का कृष्णी, 2 वर्ष झालं सासरची माणसं तिला माहेरी पाठवत नाहीत. त्यापेक्षा तर आपली वेणूचं बरं. श्रीखंडाच्या वड्या करायला उद्या 3ऱ्या प्रहरी याल का? श्यामची आई हो म्हणाली. श्यामच्या आईने पारू काकूंना कुंकू लावले आणि त्या निघून गेल्या. नंतर दुसरा दिवस उजाडला. आईने सर्व कामं उरकली. जेवणं झाली, उष्टी वगैरे काढली आणि आई थोडीशी अंथरुणावर पडली. तिला थोडा ताप आला होता आणि तिचं अंग दुखत होतं. श्याम म्हणाला, का गं आई, का निजलीस? आई म्हणाली, अरे थोडं कणकणी आल्यासारखं झाले, अंग चेपून देतो का? श्याम म्हणाला, हो. श्यामने आईचे अंग चेपायला सुरुवात केली. आईचे अंग त्याला कडक लागत होते. तिला ताप आला होता. त्यानं तिचे अंग चेपून दिले आणि खेळायला निघून गेला. तेवढ्यात वेणू आली आणि म्हणाली, श्यामची आई येत आहे ना? आईने तुम्हाला बोलवले आहे. श्यामची आई म्हणाली, हो ग, जरा पडले होते, माझा डोळाच लागला, मी विसरले नव्हते, आत्ता येणारच होते. श्यामही आला. वेणू श्यामला म्हणाली, चल श्याम, मला तू थोडी मदत करू लाग. मी केशर वाटते आणि तू मला वेलदोडे सोलून दे, वेलदोड्याची पूड करून दे. श्याम म्हणाला, ठीक आहे. मग सगळेच पारू काकूंच्या घरी गेले. इकडे आईने पाक करायला ठेवला आणि श्याम आला आहे हे कळताच आई म्हणाली, काय रे श्याम, तू कशाला आलास? आईच्या बोलण्याचा सूर मी ओळखला. मी वेणूताईला म्हणालो, अगं मी काय हावरा आहे का? वेणूताई, तू मला काल खाऊ दिलास, मी तुला मागितला होतास का? मी असे म्हटले. तेवढ्यात आई म्हणाली, पारू काकू, पाक झालाय बघा, वड्या थापून घेऊया. त्या दोघींनी मिळून वड्या केळीच्या पानाने वड्या पटापट थापत होती. वड्या थापून झाल्या आणि आई म्हणाली, मी येते हो आता. वेणू म्हणाली, अहो काकू, कशाला जाताय? सगळंच तुमच्या हाताने होऊ द्या की, म्हणजे झालं तर. आणि मग आईला नाही म्हणवलं नाही. आई पण थांबली आणि मग आईनं वड्या कापून दिल्या. पारू काकूंनी वड्या डब्यात भरल्या. वेणूने 2 वड्या उचलल्या. 1 वडी देवाला ठेवली आणि 1 वडी माझ्या हातावर ठेवली. पारू काकू म्हणाल्या, श्याम, हे ताट एवढं खरडून खाऊन घे. श्यामने ते ताट घेतले आणि खरडून खाऊन टाकले. पारू काकूंनी श्यामच्या आईला कुंकू लावले आणि त्यांच्या हातावर 4 वड्या ठेवल्या. आई घरी आली. मी तिथेच थांबलो. वेणू मला म्हणाली, श्याम, तुझ्या सदऱ्याचं बटन तुटलं आहे, सदरा काढ, मी तुला ते बटन लावून देते. मी हो म्हणालो. मी सदरा काढला. तिने त्या फनेरीतून सुई दोरा काढला. फनेरी म्हणजे बायकांची चंची असते, त्यामध्ये सुई दोरा सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. त्याला कोकणामध्ये फनेरी असं म्हणतात. तिनं बटन लावून दिलं. थोडा बाजूला फाटलेला सदराही शिवून दिला. मी तो घातला आणि वेणू मला म्हणाली, चल गुलबक्षीची फुलं तोडून आणूया. मग आम्ही दोघं गेलो. गुलबक्षीची फुलं तोडली आणि ती घेऊन आम्ही घरी आलो. आई हाका मारल्या. आई कुठं गेली असेल? विहिरीवर गेली का गुरांच्या गोठ्यात गेली? आम्ही पाहू लागलो तर आई अंथरुणावर निजलेली दिसली.
वेणू तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, काय हो काकू, काय झालं? तिने तिच्या कपाळाला हात लावला. आईचं अंग चांगलंच तापलेलं होतं. आईला ताप आला होता. ती म्हणाली, काकू तुम्ही आजारी आहात का? ताप आलेला असतानाच तुम्ही आमच्याकडे वड्या करायला आलात का? चुलीजवळ बसला म्हणून तुम्हाला ताप जास्त आला का? एवढे प्रश्न ती विचारू लागली. अगं वेणू, वेडी आहेस का? मला तेव्हा ताप नव्हता, थोडीशी कणकणी होती. आणि आम्हा बायकांचं काय गं, आम्हाला कितीही ताप आला, डोकं कितीही बनबनलं तरी जाऊन धुणं धुवावंच लागतं. 10 माणसांचा स्वयंपाक करावाच लागतो. झोपून राहून चालतं का? तू नकोस वाईट वाटून घेऊ. वेणू म्हणाली, ठीक आहे. मग वेणू म्हणाली, आता काय करूया, मीच भात लावून देते. नाही करेल ग श्याम भात. नाही, ती म्हणाली नाही. वेणूने विस्तव पेटवला, भात धुवून घेतला आणि त्याच्यावर ठेवला. भात करायला ठेवला आणि मग म्हणाली, चल श्याम, आईनं मिठाच्या तुरी उकडल्या आहेत त्या तुला देते, त्या तू घेऊन ये, म्हणजे तुमची जेवणं होतील, तोंडी लावायला ते तुम्हाला उपयोगी होईल. मग श्याम तिच्याबरोबर गेला आणि त्या उकडलेल्या तुरी घेऊन आला. तेव्हा वेणू त्याला म्हणत होती की, अरे श्याम, तुझी आई खूप थोर आहे, तू आईचं ऐकत जा. तुझं भाग्य म्हणून तुला एवढी आई चांगली मिळाली. आणि मग श्यामच्या डोळ्यात पाणी आलं. श्याम घरी आला आणि त्यानं आईला घट्ट मिठी मारली. आई म्हणाली, हे रे काय श्याम? मग तो सांगू लागला. तो म्हणाला, अगं वेणूताई मला म्हणत होती की तुझी आई खूप थोर आहे, तू तिचं ऐकत जा, तुझं भाग्य मोठं आहे. आणि माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबेना म्हणून मी तुला मिठी मारली. आई म्हणाली, बरं चल, भात शिजला असेल बघ, ते पातेलं उतरून ठेव, नाहीतर तो लागेल खाली पातेल्याला. मग त्यानं ते पातेलं उतरलं आणि पातेलं उतरून ठेवल्यानंतर आई म्हणाली की, आता आपण जेवायला घेऊया. जेवणं झाली. अशा पद्धतीनं त्या श्रीखंडाच्या वड्या आजसुद्धा माझ्या लक्षात आहेत. पण आता आईही नाही, पारू काकूही नाहीत आणि वेणूही जास्त काळ जगली नाही. पण ते प्रेम अजून आहे, ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात पण त्यांचे सद्गुण चमकतच राहतात. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.